बेसिक स्टडी केलं बघा, कोणते रिलेशन हे फंक्शन असतात किंवा कोणते रिलेशन हे फंक्शन नसतात. ओके, बेसिक डेफिनेशन आपण ते बघितलं आणि काही सिम्पल क्वेश्चन्स पण आपण सॉल्व केले. ओके, सो आज आपण डिस्कस करणार आहे टाइप्स ऑफ फंक्शन्स. सो नंबर ऑफ टाइप्स आहेत. सो वन बाय वन काही इम्पॉर्टंट्स आहेत. जसं की लॉगरिथमिक आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन, ज्याच्यावरती प्रॉब्लेम्स आहेत आपल्याला. त्यानंतर इन्व्हर्स फंक्शन आहे, ठीक आहे, त्याच्यावरती प्रॉब्लेम्स आहे आपल्याला. त्यानंतर कॉम्पोजिट फंक्शन, मॉड्युलस फंक्शन, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन, त्यानंतर फ्रॅक्शनल पार्ट एक्सेट्रा, हे सगळे फंक्शन्स आपल्याला आता ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचे. सो वी कॅन स्टार्ट वन बाय वन. सो सगळ्यात पहिला टाईप आहे वन फंक्शन. ओके, वन फंक्शन. आता काही बेसिक याच्यामध्ये समजून घ्या बघा. सपोज आपल्याकडं दोन सेट आहेत, दोन सेटमध्ये इथं एलिमेंट्स आहेत. समजा इथं एलिमेंट आहे आपल्याकडं ABCD आणि इथं एलिमेंट समजा आपल्याकडं 1 2 3 4. ओके, दिस इज अ एक्स अँड दिस इज अ वाय. वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स आहे. सपोज A हॅविंग रिलेशन विथ 1, B हॅविंग रिलेशन विथ 2, C हॅविंग रिलेशन विथ 3 आणि D हॅविंग रिलेशन विथ 4. आता वन फंक्शन कधी म्हणायचं आहे बघा याच्यामध्ये, की ज्यावेळेस समजा याच्यामधले एलिमेंट्सचा तुम्ही x1 कन्सिडर करा, याच्यामधले एलिमेंट्स तुम्ही y कन्सिडर करा, म्हणजे y आहेच ते, हे का नाही. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. ज्यावेळेस x इज इक्वल टू y असेल, म्हणजे जेवढे फंक्शन तुमच्या रिलेशनमध्ये आहे, म्हणजे x हे इथं तुम्ही एलिमेंट्स लिहिले बघा 1 1 1 1, आणि प्रत्येकाचं युनिक रिलेशनशिप आहे बघा, म्हणजे A 1 बरोबर आहे, ओके, B 2 बरोबर आहे. असं नाही की इथं बीचं पण रिलेशन कोणाबरोबर आहे, 1 बरोबर आहे, ते सुद्धा फंक्शन असतंय. बट बीचं रिलेशन जर 1 बरोबर झालं तर x इज इक्वल टू वाय होणार नाही. म्हणजे जेवढे एलिमेंट्स रिलेशनशिपमध्ये माझ्याकडं एक्समध्ये आहेत किंवा पहिल्या सेटमध्ये म्हणू आपण एमध्ये आहेत, तेवढेच एलिमेंट्स रिलेशनशिपमध्ये असणार आहे इन वाय. फॉर एक्झाम्पल काय, सिम्पली जेवढे माझ्याकडं प्री इमेजेस आहेत तेवढे काय आहेत तिथं इमेजेस आहेत. जर असं असेल तर याला म्हणतो आपण वन फंक्शन, म्हणजे प्रत्येकाचं एकासोबतच इथं रिलेशन असणार आहे. ओके, म्हणजे जेवढे इथं माझ्याकडं प्री इमेजेस असतील तेवढेच इथं कोण असणार आहे, इमेजेस असणार आहे. सो सिम्पली याला काय लक्षात ठेवा, प्री इमेज एलिमेंट्स इज इक्वल टू इमेजेस. जेवढे प्री इमेजेस असतील तेवढेच इमेजेस आहेत. आता कम्पॅरेटिव्हली मग बाकीचे मी जेव्हा सांगायला लागेल बघा, तेव्हा तुम्हाला डिफरन्स काय लागेल, समजलं. याला काय म्हणणार आपण, वन फंक्शन म्हणणार. करेक्ट. ओके, आता सेकंड टाईप. नाव सेकंड टाईप काय बघा, मेनी वन फंक्शन आहे. मेनी वन फंक्शन, आता याचा मिनिंग समजून घ्या आणि मग तुम्हाला आता वन आणि मेनी मध्ये डिफरन्स कळेल. समजा हा तुमचा सेट A, दिस इज अ सेट B. ओके, अगेन हेर इज अ ABCD and here is now 1 2 3 4. समजा A is having relation with A, B is also having relation with 1, A is having relation with 1, B is also having relation with 1, C suppose 3 आणि D suppose 4. मला अगोदर सांगा हे फंक्शन आहे की नाही, काल आपण स्टडी केलं बघा. येस, इट इज अ फंक्शन आहे. येस, फंक्शन आहे, बरोबर, कारण प्रत्येकाला एक इमेज आहे इथं, बरोबर. बट आता तुम्हाला वन आणि मिनी मधला डिफरन्स कळेल. यामध्ये काय की वन ही जी इमेज आहे, ह्या वन इमेजला दोन प्री इमेज आहे बघा, म्हणजे A आणि B, सिंगल नाही आहे. याच्यामध्ये काय होतं, जी एक इमेज आहे बघा वनला एकच प्री इमेज आहे, A 2ला एकच प्री इमेज आहे, B प्रत्येकाला एक आहे, म्हणून याला काय झालं वन म्हटलो आपण. पण याच्यामध्ये काय होतंय की दिस इज अ फंक्शन बट वन इमेज हॅज टू प्री इमेजेस, म्हणजे Aचं पण आन्सर समजा तुमचं 1 येत आहे आणि Bचं पण तुमचं आन्सर काय येत आहे, 1 येत आहे. ओके, इट इज अ फंक्शन बट A and B having same images. सो याला काय म्हणणार आपण, मेनी वन फंक्शन. सो कळाला डिफरन्स तुम्हाला आता. येस, मग याच्यामध्ये समजा इथं जर तुम्हाला एक्स असतील, इथं समजा तुमचं वाय आहे, तर याच्यामध्ये एक्स इज नॉट इक्वल टू काय असणार आहे, वाय असणार आहे एलिमेंट्स, फंक्शनच्या एलिमेंट्समध्ये. कळतंय का रे, दोघांचा डिफरन्स कळाला सगळ्यांना, येस ऑर नो. ओके, सो वन मध्ये प्रत्येकाची एक प्री इमेज आणि एकच इमेज, म्हणजे प्रत्येक एक सोबत रिलेशनशिप असेल. मेनी वन मध्ये एनी वन इमेज हॅव्हिंग टू ऑर मोर दॅन टू प्री इमेजेस.
ठीक आहे. सो याला आपण म्हणणार मिनी वन फंक्शन. नेक्स्ट नंबर 3. नंबर 3 आता ऑन टू फंक्शन. ऑन टू. ओके. आता ऑन टू समजून घ्या बघा. यामध्ये काय आहे, समजा याच्यामध्ये काही इलेमेंट्स आहे आपल्याकडं, समजा तेच कन्सिडर करू ABCD. आणि याच्यामध्ये काही इलेमेंट्स आहे आपल्याकडे, समजा 1 2 3 4. ठीक आहे. सो A इज हॅव्हिंग रिलेशनशिप विथ 1, B is having relationship with 2, C is having relationship with 3 and D is having relationship with 4. समजा हा तुमचा सेट A होता, सेट B होता, हा X आहे आणि हा Y. समजा Y इज इक्वल टू F ऑफ X. आता इनिशियली समजा ऑन टू नाव विसरून जा, आपण हे तुम्हाला कोणतं दिसतं रे फंक्शन? 1 1. प्रत्येकाचे काय बघा 1 1च इथं काय रिलेशन्स आहेत, 1 1 फंक्शन्स आहेत. ओके. बट आता 1 1 आणि ऑन टू, आता याच्यामध्ये तुमचा डिफरन्स काय असणार आहे बघा. हे बघा यामध्ये लक्षात घ्या. आता मी 1 1 मध्ये काय करतो, समजा एक एलिमेंट मी वाढवला 1 1 मध्ये बरं का. समजा इथं मी काय केला 5 केला. आता डोमेनमध्ये माझ्याकडे 4 एलिमेंट्स आहे, रेंजमध्ये माझ्याकडे 4 एलिमेंट्स आहे. बट कोडोमेन जर बघितला तुम्ही तर कोडोमेनमध्ये मी एक एलिमेंट इथं वाढवला म्हणजे 5 झाला. बरोबर. तर हे तरीसुद्धा कोणतं फंक्शन असणार आहे? इट्स अ 1 1 फंक्शन. कारण ABCD प्रत्येकाची इथं एक एकच इमेज आहे, सिंगल इमेज आहे. किंवा 1 2 3 4 यांच्या प्रत्येकाच्या सिंगल काय आहे तर प्री इमेजेस आहे. यांनी लवकर तुम्हाला क्लिअर होईल. 1 2 3 4 यांच्या तुमच्या प्री इमेजेस आहेत सिंगल. बरोबर. इथं एक एक्स्ट्रा एलिमेंट आहे तुमच्याकडे B. आपल्याला माहिती आहे बघा की A मध्ये आपल्याला कोणताही एक्स्ट्रा एलिमेंट नाही चालणार. ऑल एलिमेंट्स रिलेशनशिपमध्ये पाहिजे. B मध्ये जर एखादा एक्स्ट्रा एलिमेंट असेल तर देर इज अ नो प्रॉब्लेम. ओके. त्यामुळे मी इथं काय केलं, एक एक्स्ट्रा एलिमेंट टाकला समजा. सो हे झालं तुमचं 1 1 फंक्शन. बट ऑन टू फंक्शनमध्ये काय होणार ऑन टू फंक्शनमध्ये याच्यामध्ये काय असणार आहे की तुमचे जेवढे एलिमेंट्स इकडं आहेत Aमध्ये, सगळ्यांचं रिलेशनशिप कोणासोबत आहे आता B मधल्या सेटच्या एलिमेंटसोबत आहे. आणि देर इज अ नो एनी एक्स्ट्रा एलिमेंट प्रेझेंट इन अ B मध्ये कोणताच एक्स्ट्रा एलिमेंट नको आहे. कळतं आहे. ऑन टू फंक्शन कधी असणार आहे समजलं आता तुम्हाला. या केसमध्ये तुमचा B मध्ये कोणताही एक्स्ट्रा एलिमेंट नको आहे. समजा जर मी 5 जर लिहिला वरचा तर तो तुमचा कोणता फंक्शन होईल 1 1 होईल. बट ऑन टू होणार नाही. ऑन टू फंक्शनमध्ये सेट B मध्ये एकही एक्स्ट्रा एलिमेंट नको आहे. येतं लक्षात. म्हणजे जेवढे एलिमेंटचं रिलेशनशिप आहे तेवढेच एलिमेंट पाहिजे, इथं एक्स्ट्रा एलिमेंट नको. असं जर फंक्शन असेल तर वी कॅन कॉल इट्स ऑन टू फंक्शन. सो ऑन टू फंक्शनमध्ये काय असेल मग, सो समजून घ्या. ऑन टू फंक्शनमध्ये जो तुमचा रेंज असणार आहे ना, रेंज. बरोबर. रेंज कोणतं असतं आहे, सेकंड सेट ऑफ एलिमेंट. रेंज इज इक्वल टू काय असेल इथं, कोडोमेन. ओके. दिस इज इम्पॉर्टंट. जी तुमची रेंज असेल तीच काय असेल, कोडोमेन. कारण ह्या सेटमध्ये कोणीच एक्स्ट्रा एलिमेंट नाही आहे. जेवढे रिलेशनशिपमध्ये तेवढेच फक्त एलिमेंट्स असतील. ठीक आहे. कळलं हे. सो याला आपण म्हणणार बघा ऑन टू फंक्शन. येस, अंडरस्टूड. आणि चौथं आहे आता इन टू फंक्शन. इन टू फंक्शन. हां. इन टू, आता जर तुमचं फंक्शन ऑन टू नसेल तर ते काय असतं मग, इन टू असतं. म्हणजेच काय, समजा असं मी इथे लिहितो. ठीक आहे. आपलं वरचंच एक्झाम्पल ABCD. इथं 1 2 3 4 आणि एक एक्स्ट्रा एलिमेंट 5. Aचं रिलेशनशिप आहे 1 बरोबर, Bची रिलेशनशिप आहे 2 बरोबर, C 3 D 4. दिस इज अ फंक्शन. सो येस, इट इज अ फंक्शन. कारण सगळे एलिमेंट्स, ऑल एलिमेंट्स हॅव अ युनिक एलिमेंट्स इन द सेट B आहे. बरोबर. बट याच्यामध्ये एक काय आला, एक्स्ट्रा आला एलिमेंट. सो हा फंक्शन तुमचा 1 1 आहे. कारण प्रत्येक इमेजची एकच प्री इमेज आहे. सो दिस इज अ 1 1 फंक्शन. बट इट्स नॉट अ, बट हा कोणता फंक्शन नाही आहे, इट्स नॉट अ, येस, हा तुमचा ऑन टू फंक्शन नाही आहे. बिकॉज देर इज अ 1 एक्स्ट्रा एलिमेंट इज हिअर. बरोबर. सो जर एक्स्ट्रा एलिमेंट जर असेल तर तो तुमचा कोणता फंक्शन झाला, इन टू. आता सिम्पल लक्षात कसं ठेवायचं बघा. ऑन टू फंक्शनमध्ये काय असेल की तुमच्या इमेजेस, म्हणजे इथं हे असं लक्षात ठेवा की रेंज आणि कोडोमेन सारखा असेल. म्हणजे सेकंड सेटमध्ये कोणताही एक्स्ट्रा एलिमेंट नको, तो असेल ऑन टू. आणि जर फंक्शन ऑन टू नसेल तर त्यावेळेस कोणतं असतं मग, इन टू असतं. एक्स्ट्रा एलिमेंट जर असेल तर त्यात फंक्शन इज अ इन टू फंक्शन.
बरोबर. हे फंक्शन 1 1 सुद्धा आहे कारण प्रत्येक इमेजची एकच प्री इमेज आहे. आणि मेन्यू वन तर खूप सिम्पल आहे. मेन्यू वनमध्ये काय असेल, एखादी इमेज असे असेल, एखादी किंवा नंबर ऑफ इमेजेस असे असतील की त्यांच्या 2 प्री इमेजेस आहेत. ओके, सो दिस इज अ इंटू फंक्शन. समजलं आता हे. ओके, इंटू फंक्शनमध्ये तुम्ही लक्षात काय ठेवणार इथं, देर इज किंवा असं रेंज इज नॉट इक्वल टू कोडोमेन असं लिहितो मी आधी. रेंज इज नॉट इक्वल टू कोडोमेन. So there is extra elements present in second set. ओके, याच्यामध्ये एक्स्ट्रा एलिमेंट तुमचे प्रेझेंट असतील जे रिलेशनशिपमध्येच नाही आहेत. सो आता लक्षात तुम्ही समजले पहिले 4 टाईप सोपे होते. सो दिस इज 1 2 3 4. 1 1 मेनी 1 ऑन 2 इन 2. नेक्स्ट नंबर 5. नंबर 5 आहे कॉन्स्टंट फंक्शन. कॉन्स्टंट फंक्शनचा मिनिंग काय असतो बघा. समजा y इज इक्वल टू के. y इज इक्वल टू के कॉन्स्टंट, ऑलवेज कॉन्स्टंट. इथं काय फरकच पडत नाही बघा, तुम्ही कोणती व्हॅल्यू पुट करा. ठीक आहे. सो तुमचा y म्हणजेच कोण असतो, एफ ऑफ एक्स असतो. लक्षात ठेवा, एफ ऑफ एक्स हा ऑलवेज के म्हणजे इथं समजा काय कॉन्स्टंट आहे. हा ऑलवेज कॉन्स्टंट म्हणजे तुम्ही कोणती जरी व्हॅल्यू पुट केली बघा एक्सची, तर तुमची वायची व्हॅल्यू ऑलवेज काय येणार आहे, के येणार आहे. फॉर एक्झाम्पल समजा मी इथं एक एक्झाम्पल घेतो. के म्हणजे इनी कॉन्स्टंट. तर काही पण असं समजा इथं 1 2 3 4 आहे, ह्या तुमच्या एक्सच्या व्हॅल्यूज आहेत. हा डोमेन आहे आणि रेंजमध्ये फक्त के. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. म्हणजे 1 जरी पुट केलं तुम्ही फंक्शनमध्ये आन्सर के आलं, के के आणि के. सो काय झालं बघा, 1 2 3 4 प्रत्येकाचं आन्सर काय आलं, के आलं. आलं लक्षामध्ये. सो प्रत्येकाचा आन्सर के आल्यामुळं सो देर इज वी कॅन राईट देर इज ओनली 1 इमेज ऑफ ऑल व्हॅल्यूज किंवा ऑल प्री इमेजेस. एकच इमेज आहे बघा यांची. सो असं याला काय म्हणणार आपण, कॉन्स्टंट फंक्शन. कोणती व्हॅल्यू पुट करा तुम्ही एक्सची, आन्सर तुम्हाला सेम भेटतोय. ओके, सो सगळ्यात सिम्पल आहे बघा हे कॉन्स्टंट फंक्शन. क्लिअर. आपण पुढे बघणारच आहे. समजा कॉन्स्टंट फंक्शन काय असेल, याच्यामध्ये तुमचं ॲक्च्युअलमध्ये व्हेरिएबल येत नाही, ते पण आपण डिस्कस करणारच आहे. नेक्स्ट नंबर 6 आयडेंटिटी फंक्शन. आयडेंटिटी फंक्शन काय असतं, वाय इज इक्वल टू एक्स. ठीक आहे. आता जर मी असा ग्राफ जर ड्रॉ केला ना, हे बघा वाय इज इक्वल टू एक्स म्हणजे काय. आता आपण लाईन चॅप्टर स्टडी केलं आहे बघा, बरोबर. वाय इज इक्वल टू एक्स ही लाईन कुठून पास होईल रे, लाईनचं इक्वेशन आहे ना, वाय इज इक्वल टू एक्स. आठवतं एक तुम्हाला, आपण लाईन चॅप्टर स्टडी केलं. लाईनमध्ये इफ द लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन काय इक्वेशन असतं, वाय इज इक्वल टू एम एक्स. एम कोण आहे, स्लोप आहे. स्लोपची व्हॅल्यू इथं 1 आहे थोडक्यात. ओके, सो तुम्हाला जी लाईन ड्रॉ करायची ना ओरिजिनमधून पास होणारी, ती लाईन अशी येईल. मी इथं ड्रॉ करतो. ओके, ही लाईन आता ओरिजिनमधून पास होती आहे. दिस इज अ लाईन. आणि या लाईनचं इक्वेशन आहे वाय इज इक्वल टू एक्स. ठीक आहे, ओनली एक्स, कारण स्लोप इथं 1 आहे आता डायरेक्टली. हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे, हा तुमचा वाय ॲक्सिस आहे. आता हा त्याचा ग्राफ झाला बघा आयडेंटिटी फंक्शनचा. याचा मिनिंग काय की तुमची जी काही व्हॅल्यू असेल बघा एक्सची, तीच व्हॅल्यू तुमची वायची येणार आहे. कारण असा जर ग्राफ असेल वाय इज इक्वल टू एम एक्सवाला, तर याच्या दोन्ही व्हॅल्यू बघा इक्वेशनच काय दाखवते, वाय इज इक्वल टू एक्स. सो ग्राफ एकदा विचारला होता बघा CET एक्झामला की सो विच ऑफ द फॉलोइंग इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ आयडेंटिटी फंक्शन. सो हा त्याचा ग्राफ येतो, वाय इज इक्वल टू एक्स आहे त्याचं इक्वेशन. त्याचा स्लोप किती असतो 1. म्हणजे जी व्हॅल्यू माझी वायची असेल तीच व्हॅल्यू एक्सची, किंवा इन द अदर वर्ड्स जी व्हॅल्यू आपली एक्सची असेल तीच वायची येईल. म्हणजेच याचा डोमेन आणि रेंज हा सारखा येतो. ठीक आहे. समजा इथं जर माझी व्हॅल्यू 1 2 3 4 आहे एक्सच्या,
तर वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. सो इथं पण व्हॅल्यूज काय येतील माझ्या 1 2 3 4. सो 1चा आन्सर 1, 2चा आन्सर 2, 3चा आन्सर 3, 4चा आन्सर 4. करेक्ट. कळलं हे. सो दिस इज कॉल्ड ॲज अ आयडेंटिटी फंक्शन. क्लिअर. ओके. नंबर 7 लिनियर फंक्शन. बघत चला फक्त. ठीक आहे. सगळ्या याच्यावरती क्वेश्चन्स नाही आहे, पण फंक्शन कळले पाहिजे आपल्याला. लिनियर फंक्शन. लिनियर फंक्शन आता हे बघा, लिनियर, क्वाड्रॅटिक आणि क्युबिक असे 3 आहेत. लिनियर फंक्शन म्हणजे काय बघा, की ज्याची डिग्री त्या इक्वेशनमध्ये डिग्री किती असली पाहिजे. मॅक्सिमम डिग्री इज 1. मॅक्सिमम डिग्री किती असली पाहिजे. 1 डिग्री म्हणजे पॉवर त्या टर्मचा. कारण तुम्ही समजा 8वी 9वीपर्यंत स्टडी केलेलं आहे. समजा कोणत्याही एखाद्या इक्वेशनमध्ये कन्सिडर करा की कोणत्याही एखाद्या इक्वेशनमध्ये सपोज डिग्री जर 1 असेल, एक्स आपण व्हेरिएबल कन्सिडर करू, एक्सची डिग्री तर 1 आहे, काहीच नाही म्हणजे 1. तर त्या फंक्शनला आपण किंवा त्या पॉलिनॉमियलला आपण लिनियर म्हणतो. जर मॅक्सिमम डिग्री त्या इक्वेशनमध्ये समजा 2 असेल, तर याला काय म्हणतो आपण, इक्वेशनला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. ठीक आहे. आणि डिग्री जर 3 असेल, तर अशा इक्वेशनला आपण काय म्हणतो बघा, मॅक्सिमम पॉवर. त्या इक्वेशनमध्ये मॅक्सिमम पॉवर तुमचा 3 आहे, तर त्याला आपण काय म्हणतो बघा, क्युबिक इक्वेशन म्हणतो. ठीक आहे. सो याला लक्षात ठेवू द्या. ओके. ठीक आहे. मग आपलं पहिलं लिनियर फंक्शन आहे. समजा तुम्ही कोणतं एखादं लिनियर फंक्शन घेऊ शकता. समजा वाय इज इक्वल टू, समजा हे माझं लिनियर फंक्शन आहे एक्स प्लस बी. बघा इथं समजा एक्स प्लस बी हे माझं लिनियर फंक्शन आहे आणि याची मॅक्सिमम डिग्री किती आहे, काहीच नाही म्हणजे 1 आहे. सो इट्स अ लिनियर फंक्शन. मग हे लिनियर फंक्शन याच्या म्हणजे एक्झाम्पल कोण येईल, लाईनची इक्वेशन. ओके. लाईनची इक्वेशन हे तुमचे काय असतात, लिनियर फंक्शन असतं. ओके. यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवा लिनियर फंक्शनमध्ये, की याचा डोमेन काय असतो, रेंज काय असते. सो एक्झाम्पलला येतं. सो लिनियर फंक्शन डोमेन म्हणजे काय, की कोणत्या व्हॅल्यूज आपण घेऊ शकतो एक्सच्या. सो आर, इथं आर म्हणजे कोण आता, ऑल रिअल व्हॅल्यूज. डोमेन ऑल रिअल व्हॅल्यूज. आणि याची रेंज पण काय असणार आहे, आर. आर म्हणजेच ऑल रिअल व्हॅल्यूज. ओके. जनरली तुम्ही इथं रिप्रेझेंट करू शकता डोमेन, रेंज डिफरंट टाईप्सवर डिपेंड असतं. म्हणजे ते लाईन कुठून पास होती, ओरिजिनमधून जर पास होत असेल तर डायरेक्ट रेंज, त्याची डोमेन आणि रेंज काय आलं बघा, आर आर झालं. येतं लक्षामध्ये. ओके. आता समजा कोणत्या एखाद्या केसमध्ये जर कॉन्स्टंट असं जर असेल बघा, एखादी लाईन जर पॅरलल असेल एखाद्या ॲक्सिसला, तर तुमचं डोमेन आणि रेंज चेंज होईल. सो एक काम करू आपण, की हे डोमेन आणि रेंज हे टाईप्स ऑफ लाईनवर डिपेंड राहील. हे कसं करायचं आपण एक्झाम्पलच्या वेळेस कन्सिडर करूच. आता फक्त लक्षात ठेवा त्याचं इक्वेशन. ठीक आहे. दिस इज अ इक्वेशन, वाय इज इक्वल टू एक्स प्लस पी. एक्झाम्पल जर विचारलं लिनियर फंक्शन तर इक्वेशन ऑफ लाईन्स. इक्वेशन्स ऑफ लाईन्स ह्या लिनियर असतात सगळ्या. ओके. ओके. नेक्स्ट नंबर 8 क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो मी सांगितलं राहून बघा. मग फंक्शन वाय इज इक्वल टू काय असतं, समजा तुमचं आपलं बेसिक क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. हे बघा, हे इक्वेशन आहे एक. आणि याची मॅक्सिमम डिग्री म्हणजे मॅक्सिमम पॉवर किती इक्वेशनमध्ये, एक्सचा 2 आहे. जर 2 असेल तर त्याला कोणतं इक्वेशन म्हणतो आपण, क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो इथं पण डिफरंट टाईप्स ऑफ ग्राफ्स आहे, त्याच्यानुसार त्याचे डोमेन आणि रेंज आपण कॅल्क्युलेट करणार आहे. सो याचीसुद्धा एक्झाम्पल आपण डायरेक्टली बघणार आहे. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं इक्वेशन. एक एक्झाम्पल घेतलं फक्त इक्वेशनसाठी. ठीक आहे. नंबर 9 क्युबिक इक्वेशन. ओके. क्युबिक इक्वेशन सांगा एखादं एक्झाम्पल काय येईल. वाय इज इक्वल टू समजा एक्स क्यूब प्लस बी एक्स स्क्वेअर प्लस सी एक्स प्लस डी. हे झालं बघा क्युबिक इक्वेशन. हां, याचं डोमेन आणि रेंज डायरेक्टली कॉन्स्टंट. म्हणजे कसाही ग्राफ येऊ द्या, कोणत्याही व्हॅल्यू जरी आल्या तर याचा डोमेन ऑलवेज असणार आहे आर. आर मीन्स ऑल रिअल व्हॅल्यूज. ठीक आहे. अँड इट्स रेंज इज ऑल्सो आर. आर मीन्स ऑल रिअल व्हॅल्यूज. हे झालं क्युबिक इक्वेशन. आता हे आपण पॉवर वाढवत गेलो बघा.
आता समजा पॉवर जर फ्रॅक्शनमध्ये असेल, सो फ्रॅक्शनमध्ये जर पॉवर असेल तर सगळ्यात पहिलं फंक्शन येतं, हे समजलं ना, क्वाड्रेटिक आणि क्युबिक. ओके, नेक्स्ट नंबर 10 इम्पॉर्टंट वन, स्क्वेअर रूट फंक्शन. स्क्वेअर रूट फंक्शन मॅक्सिमम टाईम याच्यावरती क्वेश्चन असत आणि हे इम्पॉर्टंट पण आहे, कारण हे फंक्शन तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे. स्क्वेअर रूट फंक्शन, स्क्वेअर रूट तुम्हाला माहिती आहे बघा. समजा y इज इक्वल टू काय असेल, एफ ऑफ रूट एक्स, ठीक आहे. असं दिलं तरी चालतं ना आपल्याला, स्क्वेअर रूट तर लिहायचं ना आपल्याला, किंवा असं लिहा त्याला. थांबा, y म्हणजे कोण, एफ ऑफ एक्स, आणि एफ ऑफ एक्स तुमचा काय समजा आता रूट एक्स आहे. सो स्क्वेअर रूटमध्ये फंक्शन आहे. आता लक्षात घ्या व्यवस्थित, स्क्वेअर रूट फंक्शनची एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. मला सांगा, समजा जर एखादा स्क्वेअर रूटमध्ये एखादा नंबर जर निगेटिव्ह आला, निगेटिव्ह समजा 5 आला, तर हा नंबर रिअल असतो का रे? जर स्क्वेअर रूटमध्ये मायनस, इमॅजिनरी. व्हेरी गुड. त्याला कोणता नंबर म्हणतो आपण, इमॅजिनरी. आणि आपण जे फंक्शन सॉल्व करतो ना, फंक्शन आपण फक्त कोणासाठी सॉल्व करतो, फक्त रिअल व्हॅल्यूजसाठी. इमॅजिनरी व्हॅल्यू जर होत असेल तर फंक्शन डज नॉट एक्झिस्ट, किंवा फंक्शन तुम्हाला सॉल्वच करता येणार नाही, कारण फंक्शन रिअल राहिलं ना, फंक्शन काय होऊन गेलं, इमॅजिनरी होऊन गेलं. सो इमॅजिनरी फंक्शन वी कॅन नॉट सॉल्व, ठीक आहे, ते सॉल्व होत नाही सपोज, किंवा फंक्शन एक्झिस्टच करत नाही इमॅजिनरी व्हॅल्यूसाठी. सो स्क्वेअर रूट ज्यावेळेस येतो त्यावेळेस ऑलवेज लक्षात ठेवा की तुम्हाला डोमेन आणि रेंज लिहिण्यासाठी किंवा एक्सच्या व्हॅल्यू डिफाईन करण्यासाठी स्क्वेअर रूटमध्ये निगेटिव्ह नंबर नाही आला पाहिजे. 0 चालतो, देर इज नो एनी प्रॉब्लेम फॉर 0. ओके, सो 0 चालेल आपल्याला, बट कोणता नंबर नको यायला आपल्याला, येस, निगेटिव्ह नंबर्स नको यायला. मग स्क्वेअर रूट फंक्शनचा डोमेन आणि रेंज लक्षात राहू द्या. डोमेन काय असेल याचा डोमेन असतो स्क्वेअर रूट फंक्शनचा, व्हॅल्यू स्टार्ट झाल्या पाहिजे 0पासून आणि एंडकडे होतील समजा इन्फिनिटीला. 0पासून काही पण घ्या, आणि रेंजसुद्धा काय असेल याची, 0 to इन्फिनिटी. कळते? रूटमध्ये जर व्हॅल्यू असतील तर एक्स तुमचा रूटमध्ये विथ 0 का दिला की समजा आपल्याकडे फक्त एक्स आहे, समजा इक्वेशन जर वेगळा असेल तर मग त्याच्यासाठी डोमेन आणि रेंज चेंज होईल. बट तुमचं लक्षात ठेवा की पॉझिटिव्ह असला पाहिजे आतमधला नंबर. निगेटिव्ह जर होत असेल तर फंक्शन तुमचं काय होईल, इमॅजिनरी होईल. ओके, सो रूट एक्ससाठी सिम्पल लक्षात राहू द्या, 0 to इन्फिनिटी, 0 to इन्फिनिटी. कळलं हे स्क्वेअर रूट फंक्शन. याचे पण आपण क्वेश्चन सॉल्व करणार, त्यावेळेस ही कंडिशन आपण लक्षात ठेवणार आहे की तुमचं फंक्शन फक्त रिअल व्हॅल्यूसाठी सॉल्व होत असतं. जर निगेटिव्ह जर आला स्क्वेअर रूटमध्ये तर फंक्शन सॉल्व होत नाही. ओके, देर इज अ नो, मग फंक्शन एक्झिस्टच करत नाही. समजलं आहे तुम्हाला स्क्वेअर रूट फंक्शन? आता असंच आहे नंबर 11, क्यूब रूट फंक्शन. क्यूब रूट, ओके. सो क्यूब रूटमध्ये काय येईल, मग समजा वाय तुमचा काय एफ ऑफ एक्स आहे, आणि एफ ऑफ एक्स आता क्यूब रूटमध्ये एक्स. हां, आणखीन एक, तुम्ही रूट एक्सला कसं लिहू शकता रे स्क्वेअर रूट फंक्शनला, एक्सचा पॉवरच्या फॉर्ममध्ये. रूट म्हणजेच एक्सचा पॉवर किती, 1/2 बरोबर. मग इथं किती होईल, एक्सचा पॉवर आहे क्यूब रूट फंक्शन, एक्सचा पॉवर 1/3. आता क्यूब रूटमध्ये निगेटिव्ह चालतो, कारण आपल्याला माहिती आहे बघा, -1चा क्यूब किती असतो रे, -1, बरोबर. समजा तुम्हाला असं एक्झाम्पल जर दिलं की क्यूब रूटमध्ये -1 आहे, कशामध्ये -1 आहे, क्यूब रूटमध्ये -1 आहे. सो याचा आन्सर किती झालं तुमचं, -1 झालं. क्यूब रूटमध्ये निगेटिव्ह चालतो आहे, बट स्क्वेअर रूटमध्ये निगेटिव्ह चालत नाही. स्क्वेअर रूटमध्ये निगेटिव्ह हा फक्त स्क्वेअर रूटचा सिम्बॉल, याला रूटचा सिम्बॉल म्हणतात, स्क्वेअर रूट आहे हा. आणि इथं 3 लिहिलाय बघा, हा कोण झाला, क्यूब रूट झाला. क्यूब रूटची व्हॅल्यू किती आली तुमची, -1. सो -1 चालत नाही. क्लिअर ऑल ऑफ यू? ठीक आहे, स्क्वेअर रूटमध्ये मायनस चालत नाही, क्यूब रूटमध्ये काहीच अडचण नाही, चालतो. कारण क्यूब रूटमध्ये समजा एखाद्या निगेटिव्ह नंबरचा क्यूब हा निगेटिव्ह असतो ना, मग क्यूब रूटमध्ये तो निगेटिव्ह होऊ शकतो. कळलं? म्हणून याचा डोमेन हा काय असतो, ऑल रिअल व्हॅल्यूज, आणि याची रेंजसुद्धा काय असते, आहे आर म्हणजे रिअल व्हॅल्यूज. ऑल रिअल व्हॅल्यू, जसं क्यूबिक फंक्शनचं होतं तसंच क्यूब रूट फंक्शनचं आहे, ऑल रिअल व्हॅल्यूज. क्लिअर? ओके. आता नंबर 12,
नंबर 12 आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शन. ठीक आहे, मी कलर चेंज करतो आता. एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल म्हणजे पॉवरच्या फॉर्ममध्ये असणे. ओके, म्हणजे तुमचं y इज इक्वल टू काय असेल, y म्हणजेच कोण, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय असेल समजा ए रेस टू एक्स. सो याला म्हणतो आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन. एचा पॉवर काय झाला आता, एक्स झाला, एक्स पॉवरच्या पोझिशनला गेला. ठीक आहे, सो हे झालं एक्सपोनेन्शियल फंक्शन. आता यामध्ये काही गोष्टी तुम्ही डायरेक्ट लक्षात राहू द्या. एक्सपोनेन्शियल फंक्शनमध्ये ए रेस टू एक्स ही व्हॅल्यू ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असणार आहे. ऑलवेज तुम्ही एक्सची व्हॅल्यू काही पण पुट करा इथं, निगेटिव्ह जरी पुट केली तरीही तुमचं ए रेस टू एक्स ऑलवेज काय असणार आहे, ग्रेटर दॅन 0 असणार आहे. तर लक्षामध्ये हे कधीच चेंज नाही होणार. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन. हे कारण बऱ्याच जणांना लवकर हे होत नाही की सर 0पेक्षा ग्रेटर. तुम्ही कोणती व्हॅल्यू पुट करून कॅल्क्युलेशन्स करा, ए रेस टू एक्स हा ऑलवेज काय असणार आहे, तुमचा 0पेक्षा ग्रेटर असणार आहे. तुम्ही -1 जरी पुट केलं तरी चालेल. एचा पॉवर 1 ए झाला. ठीक आहे, ए कोणताही नंबर घ्या तुम्ही, 1 नंबर घ्या, 1चा पॉवर 1 असतो. कळलं तुम्हाला, बरोबर. मग आता एचा पॉवर समजा -1 आहे, म्हणजे 1चा पॉवर -1. पॉवर जर मायनस असेल तर आपण त्याला डिनॉमिनेटरला घेऊन जातो, म्हणजे किती झाला परत तो 1चा रेसिप्रोकल 1, 1चा पॉवर 1 परत आन्सर. येस. सो एक्सपोनेन्शियल फंक्शनमध्ये ए रेस टू एक्स हा तुमचा ऑलवेज काय असतो, 0 असतो. समजली पहिली कंडिशन. ओके, दिस इज द फर्स्ट. आता नेक्स्ट पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमचा ए हा लेस दॅन 1 असतो, ए काय असतो, लेस दॅन 1, एची व्हॅल्यू तुमची लेस दॅन 1 आहे, त्यावेळेस एची व्हॅल्यू लेस दॅन 1 म्हणजे तुम्ही पुट करा इथं समजा 0.2 0.3 एनिथिंग. तर ए रेस टू एक्सची व्हॅल्यू तुमची डिक्रीज होत असते, डिक्रीजेस ॲज एक्स इन्क्रीजेस. जसं तुमचा एक्स इन्क्रीज होईल तसं तुमची एची व्हॅल्यू काय होत जाते, डिक्रीज. फॉर एक्झाम्पल एचा पॉवर 0.1 असतो, मग आता 0पासून व्हॅल्यू वाढवत चालला 0.1 0.2 0.3, तर तुमची ए रेस टू एक्सची व्हॅल्यू काय होत जाईल, डिक्रीज होत जाईल. तिसरा पॉईंट, जर ए इज ग्रेटर दॅन 1 आहे, एची व्हॅल्यू तुमची 1पेक्षा काय आता ग्रेटर आहे, तर तुमची ए रेस टू एक्सची व्हॅल्यू काय होत जाते, इन्क्रीजेस. ओके, ॲज एक्स इन्क्रीज. हे तुम्हाला माहिती आहे, याच्यात काय आता अडचण नाही, बरोबर. समजा तुमचा एची व्हॅल्यू 2 आहे, 2चा पॉवर 1 समजा 2 आहे, 2चा पॉवर 2 4, 2चा पॉवर 3 8, 2चा पॉवर 4 16, वाढतच जाणार ना. ओके, सो दीज आर ऑल्सो इम्पॉर्टंट. ए रेस टू एक्सची व्हॅल्यू डिक्रीज होत जाईल ॲज एक्स इन्क्रीज, आणि ए रेस टू एक्सची व्हॅल्यू इथं इन्क्रीज होत जाईल ॲज एक्स इन्क्रीज. दोन्हीमध्ये ती सेम कंडिशन आहे, एक्स इन्क्रीज करतो आपण. ठीक आहे, एवढं लक्षात राहू द्या. आता याचे इम्पॉर्टंट काही प्रॉपर्टीज किंवा रूल बघायचे जे तुम्ही 8वीला स्टडी केलेले होते. सिंपल प्रॉपर्टीज आहेत. पहिली प्रॉपर्टी, समजा ए रेस टू पॉवर एक्स आहे इंटू ए रेस टू पॉवर वाय आहे. बेस सेम असल्यावरती आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन असल्यावरती काय होत असतं रे, पॉवरची ॲडिशन. काय होईल, एचा पॉवर एक्स प्लस वाय होतं ना 8वीला. 8वीला फक्त एम आणि एनच्या फॉर्ममध्ये होतं. ओके, त्याच प्रॉपर्टी द्या. सेकंड, एचा पॉवर एक्स आहे अपॉन एचा पॉवर वाय आहे, बेस सेम आहे, सो पॉवरची काय होईल, सबस्ट्रॅक्शन होईल, डिव्हिजनमध्ये दोघं जण. सो काय झालं, हे एक्स मायनस वाय झालं. तिसरं, कोणत्याही नंबरचा पॉवर समजा 0 असेल, थांबा अगोदर आपण पॉवरचा पॉवर येऊ. नंबर 3, समजा एचा पॉवर एक्स आहे आणि त्या ब्रॅकेटचा पॉवर वाय, पॉवरचा पॉवरच्या पॉवरचं असतं मल्टिप्लिकेशन, सो एचा पॉवर काय होईल, एक्स वाय होईल. नंबर 4, समजा एचा पॉवर 0 आहे, कोणत्याही नंबरचा पॉवर 0 म्हणजे आन्सर किती असतं, 1. नंबर 5, एचा पॉवर 1 आहे, कोणत्याही नंबरचा पॉवर 1 म्हणजे त्याचं आन्सर काय असतं, ए. ठीक. नंबर 6,
आता सपोज तुम्हाला असं दिलं आहे बघा, एचा पॉवर यम आहे, एक्स असं करू, एचा पॉवर एक्स आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये बी आणि त्याचाही पॉवर एक्स आहे. याचा आन्सर काय असेल? आता इथं बेस सेम नाही आहे, बेस डिफरंट आहे बट पॉवर सेम आहे. तर तुम्ही दोघांना एकाच ब्रॅकेटमध्ये लिहू शकता, ए इंटू बी, ए बी लिहिला इथं आणि त्यांचा पॉवर किती? एक्स. तसंच डिव्हिजनमध्ये एचा पॉवर एक्स आहे अपॉन बीचा पॉवर एक्स आहे. आता इथं बेस सेम नाही आहे बट त्यांचे पॉवर सेम आहेत. सो आपण काय करू शकतो, यांना ए अपॉन बी लिहिलं इथं, बेस सेम नाही आहे बरोबर, बट पॉवर सेम आहे. मग ए अपॉन बी त्याचा पॉवर किती? एक्स. करेक्ट. समजा एचा पॉवर -1 आहे किंवा आपण म्हणू -x आहे. मला हा पॉवर पॉझिटिव्ह करायचा. सो पॉझिटिव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, त्याला खाली घेऊन जा डिनॉमिनेटरला. डिनॉमिनेटरला निगेटिव्ह असेल तर त्याला वरती घेऊन या. वरती आले तो काय होईल? पॉझिटिव्ह होतो. ओके. नंबर 9 समजा तुम्हाला असं दिलं आहे बघा, ए अपॉन बी रेस टू एक्स. ठीक आहे, ए अपॉन बी रेस टू एक्स असं दिलं आहे. हां, याचं कसं करता येईल तर सांगा. आता मग जर मी इथं बी अपॉन ए दिला, बी अपॉन ए, तर पॉवर किती होईल बोला? -x. रेसिप्रोकल केलं ना तुम्ही हे ए आणि बी, म्हणजे हा एचा पण आता हे थोडक्यात हे एचा पॉवर एक्स आहे, बीचा पण पॉवर एक्स आहे. मग जर तुम्ही हे बीला वरती घेऊन गेले, एला खाली आणला तर त्याचा पॉवर किती झाला? -x झाला. ठीक आहे. सो दीज आर द सम इम्पॉर्टंट 9 प्रॉपर्टीज ऑफ द एक्सपोनेन्शियल फंक्शन. पण इम्पॉर्टंट तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शनची व्हॅल्यू ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असणार आहे फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स, एनी. ठीक आहे. आणि जर तुमची एची व्हॅल्यू जर लेस दॅन जर 1 असेल, ठीक आहे, तर ए रेस टू एक्स तुमचा काय होत जातो? डिक्रीज होत जातो ॲज एक्स इन्क्रीजेस. आणि जर तुमची एची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 1 असेल तर ए रेस टू एक्स तुमचा काय होत जाईल? इन्क्रीज होत जाईल फॉर एनी व्हॅल्यू. करेक्ट. आता पुढचं फंक्शन आहे बघा, त्याला लॉगॅरिथमिक, बट ते आपण स्टडी करूया. कारण काय होतं आहे त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्यात. सो उद्याच आपण लॉगॅरिथमिक फंक्शन स्टार्ट करूया आणि त्याचे प्रॉब्लेम्स पण. इम्पॉर्टंट फंक्शन, व्हेरी IMP फंक्शन दिस इज. तुम्हाला याच्यावरती लॉगॅरिथमिक फंक्शनवरती एक क्वेश्चन तरी असणार म्हणजे असणार. फंक्शन चॅप्टर जर तुम्हाला एक्झामला असेल तर लॉगॅरिथमिक फंक्शनवर तुम्हाला क्वेश्चन हा असतोच. ओके. हे आपण कंटिन्यू करू इन नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे. हां, सो आज शनिवार आहे, उद्या रविवार. उद्या तुमचा पेपर राहील. टायमिंग 11 ते PCM ना, 11 ते 1:30. नाही सॉरी, 11 ते 12:30, 1.5 तास. 11 ते 12:30 पेपर होईल तुमचा. आपला सिलेबस मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. आजपर्यंत जेवढं झालं तेवढं, सेट, रिलेशन आणि फंक्शन. बाकीचा सिलेबस आहे तुम्हाला माहीत असेल. ठीक आहे. सो उद्या मग त्या टायमिंगला पेपर होऊन जाईल. एक मिनिट थांबा, कोण कोण प्रेझेंट आहे मी बघतो. साक्षी गिरवले प्रेझेंट आहे. सार्थक बर्डे नवीन आहे कोणी? प्रेम गाडेकर, साक्षी साबळे, सिद्धी, आदिती आहे, तनिष्का पवार पण आहे. बर्डे सार्थक कोण आहे? नवीन कुठून जॉईन झाले? तुम्ही समजा अनम्यूट केलं तर मला माझ्याशी बोलू शकता. सार्थक बर्डे, माझा आवाज येतोय का ऐकू? गायब झाला का तो? ठीक आहे, चलो. समजलं का लेक्चर आजचं? थेरॉटिकल होतं सगळं, टाइप्स ऑफ फंक्शन. ओके, कळलं ना सगळ्यांना? मग सो आपण मग थांबूया. तुम्ही लेफ्ट होऊ शकता. चलो, बाय बाय.